Hello friends. So today we are going to learn a topic called arithmetic progression. To begin with, let me write few natural numbers on a screen starting 1 to 13, and we can go beyond 13 also. जर तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल तर प्रत्येक नंबरची एक स्पेसिफिक पोझिशन आहे. पहिल्या पोझिशनला आहे नंबर 1, सेकंड पोझिशनला आहे नंबर 2, थर्ड पोझिशनला आहे नंबर 3 आणि सिमिलरली we can consider position for rest of the numbers as well. आता मी स्क्रीनवर अजून एक सिरीज काढतो. त्या सिरीजमध्ये फर्स्ट नंबर इज 1, सेकंड नंबर इज 4, थर्ड नंबर इज 9, फोर्थ नंबर इज 16, followed by 25, 36 and so on. जर तुम्ही बघाल, फर्स्ट नंबर इज अ स्क्वेअर ऑफ 1, second number is a square of 4, square of 2, third number is a square of 3, fourth number is a square of 4th and so on. आता जर मी तुम्हाला विचारलं what is the position of a 16, तर the answer is 4th because या सिरीजमध्ये 16 नंबर 4th पोझिशनला आहे. 1, 2, 3, 4. सिमिलरली जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द पोझिशन ऑफ 49, तर आन्सर इज 7th बिकॉज या सिरीजमध्ये 49 इज ॲट 7th पोझिशन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. नाव आता आपण सिक्वेन्सची डेफिनेशन बघूया. सिक्वेन्स. A sequence is nothing but a set of numbers where numbers are arranged in a definitive order, like the natural numbers. In a definitive order, ही ते important term आहे. In a definitive order meaning, जर आपण पहिला sequence बघितला तर इथे all natural numbers are arranged one after the other. जर आपण दुसरा sequence बघितला तर it is a sequence of square of natural numbers. 1 square, 2 square, 3 square, 4 square and so on. जर या सिक्वेन्स पैकी आपण एखादा नंबर कुठल्या दुसऱ्या नंबरने रिप्लेस केला, फॉर एक्झाम्पल सपोज इथे 16च्या जागी 15 आहे, तर 15 इज नॉट अ स्क्वेअर ऑफ एनी नंबर. दॅट्स वाय इन दॅट केस या ऑर्डरला आपण सिक्वेन्स नाही बोलू शकत. सो लेट मी रिपीट. A sequence is a set of numbers where numbers are arranged in a definitive order. A definitive order is an important term over here. Now, in a sequence, a particular number has a particular position. Now, याचा अर्थ काय? If a numbers in a sequence are written as A1, A2, A3, A4 and so on, A1 ची पोझिशन आहे फर्स्ट, A2 ची पोझिशन आहे सेकंड, A3 ची पोझिशन आहे थर्ड अँड सो ऑन. जर इथे मी अजून एक नंबर लिहिला या सिक्वेन्समध्ये, तर तुम्ही सांगू शकता ह्याचा सिक्वेन्स काय असेल किंवा ह्याची पोझिशन काय असेल. तर ह्याची पोझिशन असणार आहे nth. A sequence of a number is also represented by alphabets. For example, F1, F2, F3. Now this F1 can be any other alphabet, meaning आपण sequence of a number असा पण घेऊ शकतो which is represented by letter X. In that case, it will be called as X1, X2, X3 and so on. Let's get back to some patterns. पहिला पॅटर्न जो आपण बघणार आहोत तो आहे नंबर ऑफ सर्कल्स. जर तुम्ही बघाल तर पहिल्या पोझिशनला आहे 1 सर्कल, सेकंड पोझिशनला आहेत 3 सर्कल्स, थर्ड पोझिशनला आहेत 5 सर्कल्स. जर आपण विचार केला व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ फोर्थ पोझिशन, तर तुम्ही इथे बघाल प्रत्येक 2 नंबरमध्ये
there is a difference of 2. 1 plus 2 is 3. 3 plus 2 is 5. Similarly, जर मी 5 मध्ये 2 ऍड केले, I should get fourth number of my pattern, which is 5 plus 2 is 7. Similarly, जर मला पुढचा नंबर कॅल्क्युलेट करायचा असेल, it should be 7 plus 2, which is 9. Can you guess the next number? It should be 9 plus 2, which is 11. जर तुम्ही बघाल, हा एक पॅटर्न आहे, सिक्वेन्स आहे, वेअर every second number is first number plus number 2, meaning 1 plus 2 is 3, 3 plus 2 is 5, 5 plus 2 is 7, 7 plus 2 is 9, 9 plus 2 is 11. अजून एक पॅटर्न बघूया आपण, त्याच्यामध्ये आहे नंबर ऑफ ट्रायंगल्स. फर्स्ट पोझिशनला आहे नंबर 5, सेकंड पोझिशनला आहे नंबर 8. कॅन यू गेस व्हॉट विल बी द थर्ड पोझिशन? जर आपण या दोन नंबरचं रिलेशनशिप बघितलं तर 5 plus 3 is 8. So my next number should be 8 plus 3, which is 11. 8 plus 3, which is 11. Similarly, my fourth number will be 11 plus 3, which is 14. तर या सिक्वेन्समध्ये पॅटर्न इज 5 plus 3 is 8, 8 plus 3 is 11, 11 plus 3 is 14. Now, let's see another pattern. 2, 11, minus 6, 0, 5, minus 13, 8, 2, 61. इथे फर्स्ट पोझिशनला आहे नंबर 2, सेकंड पोझिशनला आहे नंबर 11, थर्ड पोझिशनला आहे नंबर -6. Can that be called as a sequence? जर तुम्ही यांच्यामध्ये पॅटर्न फाइंड आउट करायचा प्रयत्न कराल तर 2 plus 9 is 11, but 11 plus 9 is not -6. म्हणजेच इथे आपण कुठलाही पॅटर्न आयडेंटिफाय नाही करू शकत. सो इन दॅट केस वी कॅनॉट टेल वाय अ पर्टिक्युलर नंबर इज ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. म्हणजेच थर्ड पोझिशनला -6 का आहे, फोर्थ पोझिशनला 0 का आहे, याचं पण काही रिझन फाइंड आउट नाही करू शकत. नो डेफिनेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द consecutive terms. So in this case, these cannot be termed as a sequence or arithmetic progression. In general, only those sequences are studied where there is a rule which determines the next term. Now, what do I mean? Let's see a few examples. Our first example is 4, 8, 12, 16, 20 and so on. जर तुम्ही नोट कराल या एक्झाम्पल मध्ये देर इज अ पॅटर्न. फर्स्ट टर्म इज 4th, सेकंड टर्म इज नथिंग बट 4 plus 4 equal to 8, third term is nothing but 8 plus 4 equal to 12, fourth term is nothing but 12 equal to 4, which is equal to 16, and fifth term is 16 plus 4 equal to 20. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये पॅटर्न इज +4. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 2, 4, 8, 16, 32 and so on. या सिक्वेन्स मध्ये as you can notice, second term is first term into 2. 2 into 2 is 4. 4 into 2 is 8. 8 into 2 is 16. 16 into 2 is 32. Therefore, याच्यामध्ये pattern is into 2. Next example आहे 1/5, 1/10, 1/15, 1/20 and so on. As you can notice, इथे second termचा denominator is 5 plus 5, which is 10. Third termचा denominator is 15, which is nothing but 10 plus 5 is 15. Fourth term is 1/20 and denominator of a fourth term is
15 प्लस 5 म्हणजेच इथे पॅटर्न आहे डिनॉमिनेटर increasing by 5. तर as you can see in each of those examples we can find out a specific rule and based upon that rule we can identify the next term. So in the first example जर आपल्याला पुढची टर्म फाइंड आउट करायची असेल तर that term will be 20 plus 4 equal to 24. In the second example मध्ये next term will be 32 into 2 which is equal to 64. Third example मध्ये next term will be 1 by 20 plus if we increase denominator by 5 we get 1 by 25. तर फ्रेंड्स आपण आजच्या लेक्चरमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन हा टॉपिक पाहिला. नेक्स्ट अपकमिंग सेशन्समध्ये आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. I hope you have understood this. Talk to you later, friends. Thank you.